नमस्कार शेतकरी मित्रांनो, पशुपालकांनो आणि यूट्यूबर व्ह्युअर्स फॅमिली. मी अनवर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आहे मंगळवार म्हणजे लोणी मार्केटमध्ये सरासरी 7 ते 8 हजार गाया उपलब्ध असतात. ज्या पशुपालकांना गाई खरेदी करायची आहे त्यांनी निश्चिंतपणे लोणी मार्केटमध्ये यावे आणि त्यांनी गाई खरेदी करून न्यावे. तुम्ही माझ्याकडून पण गाई खरेदी करू शकता आणि स्वतः आले तर स्वतः पण गाई खरेदी करू शकता. गाई खरेदी केल्यावर पशुपालकांनो तुम्हाला सर्वप्रथम अंगबडी, सडमुखे आणि खराब गायीची गॅरंटी मिळते. तर बघू शकता तुम्ही याच्या क्वालिटीच्या गाया कशा असतात. बघा पशुपालकांनो, या सर्व गाया याच्या क्वालिटीच्या आहे आणि या गायांची दूध देण्याची कॅपॅसिटी 20 लिटर, 25 लिटर, 30 लिटर, 35 आणि 40 लिटर पर्यंत आहे. दिवसाला म्हणजे 24 तासाला कमीत कमी गाई दूध देते 20 ते 22 लिटर सरासरी छोटी गाय. बघा पशुपालकांना, आता ही गाय तुम्ही जर बघितली तर साधारणपणे फर्स्ट लॅक्टेशनची गाय आहे. ऑर्डर बघू शकता, तिचे सड बघा, सध्या 2 इंची सड आहे पण पुढच्या वेतनाला ना भरपूर मोठे सड होतील. आणि चारी साईडला एकसारखे एक इति समान त्यांचं अंतर आहे. अशा प्रकारच्या अनेक गाया या लोणी मार्केटमध्ये असतात. लोणी मार्केट म्हणजे भारतातला एक नंबर मार्केट आहे आणि ह्या मार्केटमध्ये मोठ्या मोठ्या गाया येतात. एच एफ क्वालिटीच्या गाया येतात, गिर क्वालिटीच्या येतात, डेन्मार्क क्वालिटीच्या, आयर शायर मधल्या काही, त्यानंतर तुम्हाला सांगतो सायवळ मधल्या काही, गिर क्रॉस मधल्या काही, त्यानंतर सरासरी जर्सी मधल्या काही असतात. म्हणजे प्रत्येक व्हरायटीज मधल्या इथं गाया उपलब्ध असतात. अशा गाया खरेदी करण्यासाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही इथंच या आणि इथंच गाया घ्या. या गाया बघण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त एकमेव ठिकाण म्हणजे लोणी मार्केट. लोणी मार्केटचा पत्ता आहे अहमदनगर जिल्हा, तालुका राहता, लोणी खुर्द, आवार बाजार समिती लोणी, राहता तालुक्यामध्ये. शिर्डीच्या पश्चिमेला 25 किलोमीटर गाव लोणी आहे. त्या मार्केटमध्ये येऊन तुम्ही गाई खरेदी करू शकता. बघा पशुपालकांनो, गायांची क्वालिटी बघा आणि ह्या गाया भरपूर प्रमाणात दूध देणाऱ्या असतात. ह्या गाया जर तुम्ही खरेदी केला तर तुमचं उत्पन्न नक्कीच डबल होईल. सध्या तरी दुधाचे भाव कमी आहे पण दुधाचे भाव माझ्या मते फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान भरपूर वाढणार आहे. कारण दुधाचा अहवाल अजून जाहीर झालेला नाही आणि तो कालांतराने जाहीर होणारच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. आता खाद्याचे थोडे भाव वाढले, पिंडीचे, सुगराचे, त्यानंतर अनेक प्रकारचे चाऱ्याचे हे भाव वाढल्यामुळे थोडे दुधाचे भाव कमी झाले आणि दुधाचे भाव कमी झाल्यावर हा व्यवसाय परवडत नाही. पण त्यासाठी गव्हर्नमेंट पण नाही का तुमच्यासाठी नाही का काम करणार आहे आणि तुम्हाला पण दूध वाढीचं उत्पन्न तयार करून त्याचा अहवाल तयार करून तुम्हाला पैसे वाढवून देण्यासाठी म्हणजे प्रति लिटर 35 ते 36 रुपये होण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा अशा गायांची क्वालिटी बघू शकता तुम्ही. आता ह्या गाया सर्व व्यापाऱ्यांच्या गाय आहे, या माझ्या वैयक्तिक गाय नाही म्हणजे, पण हे माझ्या सहकाऱ्यांच्या गाय आहे. खोटं बोलून आपण हा व्यवसाय करत नाही. बघा या गाया सर्व प्रकारे या व्यापाऱ्यांच्या गाय आहे, या माझ्या गाया नाही. माझ्याकडे फक्त 5-6 गाय आहे. प्रत्येक हप्त्याला माझ्याकडे 7-8 गाय असतात. पण माझ्याकडून तुमच्यासारखे शेतकरी बांधव भरपूर प्रमाणात गाय खरेदी करून येतात. कारण त्यांना माझा स्वभाव आवडतो, त्यासोबत त्यांना माझे व्यवहार पण आवडतात. इतर व्यावसायिकाप्रमाणे, एजंटप्रमाणे माझा व्यवहार नाही आणि माझा व्यवसाय नाही. माझा व्यवसाय आणि व्यवहार एकदम पारदर्शक आणि एकदम सरळ आहे. कोणत्याही प्रकारची लूटमार आणि फसवणूक आणि फसवेगिरी, फ्रॉडगिरी होणारच नाही आपल्याकडून. हे तुम्ही लक्षात घ्या आणि लक्षात असून द्या. पशुपालकांनो, बिनधास्तपणे डोळे झाकून गाई खरेदी करा. माझं नव युवकांना इतकं सांगणं आहे की तुम्ही जरा कोणताही व्यवसाय करण्याचा जरा विचार करत असाल तर दूध व्यवसाय हा इतका जबरदस्त व्यवसाय आहे. या व्यवसायामध्ये भरपूर प्रमाणात प्रगती होते. फक्त याच्यामध्ये इच्छा असायला पाहिजे, इच्छाशक्ती असायला पाहिजे की आपण कसा व्यवसाय करायला पाहिजे, कसा नाही, आणि त्याचे नियोजन असायला पाहिजे. चारा व्यवस्थापनाचे नियोजन असायला पाहिजे.
त्यानंतर गोठाचे नियोजन असायला पाहिजे, त्यासोबत खाद्य वगैरे याचे वेळापत्रक असायला पाहिजे आणि गायांची निगा राखायला पाहिजे, मुक्त गोठा असायला पाहिजे. भरपूर प्रमाणात उत्पन्न निघतं गायांचं. या गाईला गाई डबल गाया तयार होतात. वर्षाला एक गाय तयार होते. सरासरी 18 महिन्यामध्ये एक गाय तयार होते वेळल्यानंतर. मग 50 गाया तयार करायला किती दिवस लागतील? काहीच वेळ लागणार नाही. तर पशुपालकांनो, तुम्ही गाय खरेदी करण्यासाठी माझ्याकडे येऊ शकता आणि एकदम तज्ञ पद्धतीने आणि शास्त्रोक्त पद्धतीने मी तुम्हाला गाय खरेदी करून देईल. आणि माझ्याकडून गाय घेतल्यावर तिने दूध द्यायलाच पाहिजे 100%. तर पशुपालकांनो, चला माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि चांगल्या शेतकऱ्यांकडे माहिती पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. पशुपालकांनो, तुम्ही बघू शकता या सर्व गायी लोणी मार्केटमधील आहे. HF क्वालिटीच्या गाय आहे. या पशुपालकांना, शेतकरी बांधवांना गायी खरेदी करायची आहे तर त्यांनी मला निश्चिंतपणे कॉल करा. माझा मोबाईल नंबर आहे 9881450147 आणि सोबत पत्ता पण देतो तुम्हाला. कोलार बुद्रुक, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. शिर्डीजवळ दक्षिणला 20 किलोमीटर गाव कोलार. तर ज्या शेतकरी बांधवांना गायी खरेदी करायची आहे पशुपालकांना, त्यांनी लोणी मार्केटमध्ये यावे. या लोणी मार्केटमध्ये महाराष्ट्रभरातून आणि भारतभरातून अनेक प्रकारचे व्यावसायिक आणि शेतकरी बांधव गायी खरेदी करण्यासाठी येतात. तर इथे गायी भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. आज मंगळवार असून इथे कमीत कमी 6 ते 7 हजार गायी उपलब्ध आहे. तर तुम्ही बघू शकता पशुपालकांनो, या गायांची क्वालिटी बघू शकता. HF क्वालिटीचे गाय आहे, प्युअर काळ्या बांड्या आहे. गायी तुम्ही बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. गायीची क्वालिटी HF आहे आणि काळं बांड कापड आहे तिचं. एकदम मुलायम कापड आहे, रेशमसारखं कापड आहे. सड वगैरे आर्डर बघू शकता तुम्ही त्याचं. तुम्हाला मी त्याचा आर्डर दाखवतो. पहिल्याच वेतनाची आहे, फर्स्ट लॅक्टेशनची आहे, 2 दात कारोडा आहे. अशी गाई खरेदी करून तुम्ही 10 वर्षापर्यंत आपल्या डेअरी फार्मिंगसाठी तुम्ही गाई चालवू शकता. भरपूर दूध उत्पादन घेऊ शकता. चला पशुपालकांनो, तुम्हाला मी पुढे पण गाई दाखवतो. या, तुम्हाला सोबत गाई दाखवूया. बघा, ही पण HF क्वालिटीची आहे, सेकंड लॅक्टेशनची गाय आहे. या लोणी मार्केटमध्ये सर्व HF क्वालिटीच्या गाया असतात. डेन्मार्क क्वालिटीच्या असतात, आर्माडा सिमेंट्स असतं, ज्युपिटर सिमेंट्स, ABS सिमेंट्स, त्यानंतर डेन्मार्क सिमेंट्स, गिरचं फाउंडेशनचं सिमेंट असतं. बघा, हे गिर फाउंडेशन मधली आहे, HF मधली नाही. ही गिरमध्ये, गिर क्रॉसमध्ये 60% 70%ची गाय आहे. ही गाय उष्णकटिबंधीय प्रदेशात चालते, जसे जळगाव, भुसावळ, दौंड, त्यानंतर तुमचं औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, वर्धा, वाशिम, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, नागपूर, अमरावती, अकोला या साईडला चालणारी गाय आहे. या गाईला तुम्ही कुठे सोडा, डोंगरात सोडा, नाल्यात सोडा, वावरात सोडा, उन्हात, पावसात, वाऱ्यात किंवा चिखलात, हिला काहीच फरक पडत नाही. हिची बॉडी स्ट्रक्चर अशी आहे की ही सर्व प्रकारचे दुःख सहन करू शकते आणि हिच्यात क्षमता पण भरपूर आहे, म्हणजे रोगप्रतिकार शक्ती भरपूर आहे. या गायांना कोणत्याही वातावरणात सेट करण्याची गरज नाही, या आपोआप सेट होतात, म्हणजे त्यांची रोग प्रतिकारक शक्ती आहे. या गायांची दूध देण्याची क्षमता बघितली तर सरासरी 22 ते 23 लिटर दूध दिवसाला, म्हणजे 24 तासाला गाय दूध देण्याची क्षमता आहे. आणि ही पण पहिला रोज कारोडा आहे. तिचा ऑर्डर बघू शकता. आता ती सध्या तिची चौक बसलेली आहे. कमीत कमी 2-1 दिवसात ती जनेल. प्युअर गिरमधली गाय आहे. आणि तुम्ही ह्या गाया पण खरेदी करण्यासाठी माझ्याकडे येऊ शकता. ही पण बघा पशुपालकांनो, ही पण गाय HF क्वालिटीची गाय आहे. ही पण पहिल्याच वेतनाची गाय आहे. भरमसाठ कोठेबाज गाय आहे. कोठा मोठा आहे हिचा. ऑर्डर पण नका चांगला आहे. 25 लिटर दूध काढेल. पहिल्या वेतनाचीच गाय आहे. अशा गायी खरेदी करण्यासाठी तुम्ही निश्चिंतपणे मला कॉल करू शकता अनवर भाईला. आणि माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय करून तुमचं नाव, गाव, पत्ता टाका आणि माहिती मिळवा.
पशुपालकांनो, माझ्याकडून गाई खरेदी करत जा. तुम्हाला मी गाई खरेदी करून दिल्यानंतर सडमुखे, अंगपडी आणि खराब गाईची गॅरंटी देईन. तुमच्या पैशाला धक्का लागणार नाही. गाईच्या सडातून धारा येत असेल किंवा चारी सड बंद असेल किंवा दोन दोन सडातून नाही का धारा आपोआप गळत असेल तरी पण आपण त्याला बांधून राहू. बघा पशुपालकांनो, ही गायीची कापड बघा तुम्ही. अशा गाया खरेदी करण्यासाठी तुम्ही निश्चिंतपणे लोणी मार्केटमध्ये येऊ शकता. लोणी मार्केट म्हणजे गायांचे समुद्र आहे. या समुद्रामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या गाया तुम्हाला आढळून येतील. गायीची ताकद बघू शकता तुम्ही. त्यांचं खानपान बघा. आता त्याच्या समोर घास टाकलेला आहे. भरपूर मोठा गायीचा कोटा आहे आणि पहिल्याच गाय आहे. पशुपालकांनो, माझा नंबर नाही का स्क्रीनवर दिलेला आहे. निश्चिंतपणे कॉल करा, येण्याचा प्रयत्न करा. माझी गाई घेतली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी द्यायची गरज नाही. आणि तुम्ही जरा दुसऱ्या व्यापाऱ्याची माझ्याकडून गाई खरेदी केली तर 500 रुपये प्रमाणे मी तुमची गायची फी घेणार आहे. मग तुम्ही एक गाई घ्या किंवा 10 गाई घ्या, पण त्या रक्कम दिल्यानंतर मी तुम्हाला मार्केट कमिटीचा दाखला करून देणार आहे. सडमुखे, अंगपडी, खराब गायची गॅरंटीचा दाखला करून देणार आहे. निम्या रात्री तुमचे पैसे जिवंत असतात. तुमच्या उशीला पैसे जिवंत असतात. पशुपालकांनो, या गाया तुम्ही पिळून पण नंतर नाही ना 4-5 महिन्याच्या सुद्धा विकल्या तरी पण नाही का निम्मी रक्कम तुमची वसूल होते. असल्या प्रकारे तुम्हाला मार्केटमध्ये कोणीच माहिती देणार नाही. आणि ही माहिती फक्त तुम्हाला साईबाबा डेअरी फार्म मार्फत मिळणार आहे. बघा आता ही गाय बघा, तुम्हाला शेतकरी मित्रांनो दाखवतो. ही गाय आता सध्या वेललेली गाय आहे बघा. जार सुद्धा पडला नाही. पहिल्याच वेतनाची गाय आहे. सॉरी दुसऱ्या वेतनाची गाय आहे बघा. तिचा जार सुद्धा पडलेला नाही. आणि तिच्या खाली बघा कारवड आहे. तिच्या खाली बघितली का. आता या गाईचं ऑर्डर बघितलं तर तुम्ही पशुपालकांनो, हिचं ऑर्डर इतकं मोठं आहे की बादलीपेक्षा आणि पातेल्यापेक्षा मोठं ऑर्डर आहे. आता ही गाय जरा समजा तुम्ही जरा पिळाला जर काढली तर कमीत कमी 20 ते 25 लिटर दूध आरामशीर 24 तासामध्ये देऊ शकते. पण त्यासाठी तुम्हाला खाद्य आणि खुराक चारणं गरजेचं आहे. चांगला खुराक चारला, चांगलं खाद्य चारलं म्हणजे तुम्ही ज्या भागात असाल त्या प्रकारे तुम्हाला त्या कंपनीचं खुराक चारणं योग्य असतं. आणि खुराक चारल्यानंतर गाईचं दूध पण वाढतं. तसं तुम्ही आता समजा, आता मी महाराष्ट्रामध्ये माझा जिल्हा आहे अहमदनगर. आमच्या जिल्ह्यामध्ये सुग्रास, पेंड, वालीस, भारडा, मका, त्यानंतर आमच्याकडे अनेक प्रकारचे गर्भिणी नावाचे पण खाद्य असतात. ते खाद्य चारल्यानंतर गाई लवकर हिटावर येते आणि तिची लागवण पण लवकर होते. तर तुम्ही जर बाहेरच्या जिल्ह्यात असेल तर तुमच्या हिशोबाने तुम्ही खाद्य चारू शकता.